सो माझं नाव सुमित कुडल आहे. मी सोलापुरातच बॉर्न अँड ब्रॉटअप झालो आणि इथंच माझं शिक्षण झालं आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगावमध्ये. आणि मी इंजिनिअरिंगनंतर पुण्याला शिफ्ट झालो टेस्टिंगच्या कोर्सेससाठी. तिथून मग मला जॉब लागला आय टी कंपनीमध्ये, फर्स्ट जॉब ॲज अ फ्रेशर. त्या कंपनीचं नाव होतं ट्रायसेंटिस आणि तिथं मी 7 वर्ष काम केलं वैभव पाटील आणि कपिल शर्मासोबत. कपिल शर्मा जे आहेत ते माझे मॅनेजर आहेत आणि वैभव पाटील जे आहेत ते हेड ऑफ इंडिया होते. आणि त्यानंतर वैभव पाटीलने 7 वर्षानंतर ठरवलं की ट्रायसेंटिसमधून स्विच करायचं आणि त्यांची स्वतःची कंपनी चालू करायचं. ते होतं सर्वहिताय कंपनी. त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली सर्वहिताय. मी त्यांचाच एक पार्ट आहे कंपनीचा. आणि आमच्यासोबत कपिल आहेत आणि कपिल, मी आणि वैभव, आम्ही तिघं प्लस बाकीचे पण 10-12 जण आहेत. मग आम्ही असंच व्हिजिट करताना आमचा एक कस्टमर आहे बँगलोरमध्ये, SLK, शांतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर. त्यांच्या मुलांच्या साईडनी एक कंपनी आहे एओ ऑटोमेशन. त्यांचं नाव आहे विदुर आमीन. विदुर आमीन इज द CEO ऑफ एओ ऑटोमेशन. सो त्यांनी आम्हाला इथं सोलापुरात कंपनी टाकण्यासाठी खूप हेल्प केली आहे. त्यांचीच एक ब्रांच बँगलोरला आहे, त्यांचीच ब्रांच US मध्ये आहे, त्यांची एक ब्रांच लंडनमध्ये आहे, त्यांचे बरेच काही बिझनेसेस मॉलदीव्समध्ये पण आहेत. सो त्यांचीच ही एक बँगलोर सोडून जर आता इंडियामध्ये दुसरी ब्रांच कुठं असेल तर सोलापुरात असेल. आणि ही छोटीशी गोष्ट नाही आहे सोलापुरातली. सोलापुरातमध्ये ही MNC कंपनी आहे, नॉट इवन सर्व्हिस बेस्ड. दिस इज द प्रोडक्ट बेस्ड प्रॉपर MNC कंपनी. तुम्ही ऑफिसचा टूर पण करू शकता. ऑलरेडी व्हिडिओ घेतला असेल ऑफिसचा, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. आणि इथे मला कसं ह्यांनी परमिशन दिलं हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर, मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा करोनामध्ये पुण्यावरून सोलापूरला आलो, 2-2.5 वर्ष तिथं मी टेस्टिंगचे क्लासेस घ्यायला चालू केलं होतं. त्याच्यामधून मी काही जणांना माझ्या थ्रू जॉब लागलेला आहे. आणि मग हे सगळी आयडिया मी वैभवला शेअर केली. मग वैभवने मला अपॉर्च्युनिटी दिली बँगलोरमध्ये जाण्यासाठी. बँगलोरमध्ये माझी भेट विदुर आमीनसोबत झाली. विदुर आमीनला मी माझी सगळी आयडिया शेअर केली की जर एखाद्या सोलापूर सोडून जर बिग मेट्रो सिटीमध्ये जायचं असेल, जसं पुणे, मुंबई, बेंगलोरमध्ये जायचं असेल आणि तिथं जाऊन 30,000 रुपये पगार स्टार्टिंगला करिअरला भेटत असेल तर ॲट द एंड ऑफ एव्हरी मंथ त्यांच्या हातामध्ये 5,000 रुपये पण सेव्ह होत नाहीत. हेच जर आपण सोलापुरात स्टार्टिंग 10-15 हजारांनी करतो आहे आणि प्रत्येक 6 महिन्यानंतर आपण त्यांना 10-10 हजार वाढवून देतो आहे. जसं आता आम्ही हायर केलं आहे त्यांना, प्रत्येक 6 महिन्यानंतर 10-10 हजार वाढवतो आहे त्यांच्या सॅलरीमध्ये. आणि त्यांना पॅरेंट्ससोबत राहायला मिळतं, मुलांना, त्यांच्या मुलींना बाहेर पाठवायची गरज नाही आहे. पॅरेंट्ससोबत राहायला मिळतं, घरचं जेवण मिळतं, A to Z सगळ्या गोष्टी इथंच राहतात. आणि सोलापूरमधून मायग्रेशन खूप होत आहे. आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक एका घरामध्ये एक इंजिनियर आहे. एक इंजिनियर पुण्याला गेला तर त्याच्यासोबत 1 वर्षांनी का होईना पूर्ण अख्ख्या घराला जायला लागतं. त्यामुळे सोलापुरातलं पॉप्युलेशन पण कमी होते आणि सोलापुरात अपॉर्च्युनिटीज पण खूप कमी आहेत. सो हे माझ्यासाठी पण खूप बिग मुवमेंट आहे आणि आपल्या पूर्ण ओव्हरऑल सोलापूरकरांसाठी पण खूप मोठी मुवमेंट आहे, बिग अचिव्हमेंट आहे की सोलापूरमध्ये प्रोडक्ट बेस्ड कंपनी येणं. आणि डायरेक्टली तुम्ही बघितलात कुठल्या पण MNC कंपनीमध्ये 20 लोक एकसाथ हायर करत नाहीत. आपण इथे डायरेक्टली 20 लोक हायर केलो आहे आणि असं सेटअप तुम्हाला सोलापूरमध्ये कुठं भेटणार नाही आहे. इवन आमचं प्लॅन 6 मंथ नंतर बाकीच्या कंपनीजना पण आणायचं प्लॅन आहे आणि दॅट इज स्टील इन डिस्कशन. सो मला लॉंग स्टोरी शॉर्ट एवढंच सांगायचं आहे की थँक्स टू कपिल शर्मा, थँक्स टू वैभव पाटील, थँक्स टू विदुर आमीन, ह्या तिघांच्या सपोर्टमुळे आपली एक सोलापूरमधली प्रॉपर MNC कंपनी सेट झालेली आहे. तो थँक्स टू सोलापूरकर्स. सोलापूरच्या उच्च शिक्षित तरुणाईचे IT क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न सोलापुरातील एका उमद्या धाडसी वृत्तीने वाटचाल करणारे तरुण सुमित कुडल यांनी केलाय. So Solapur has over 18 or 19,000 students every year graduating. And many of these are from engineering, right? So when we were looking at the next site, we figured there's enough talent in this geography. Why not go to a new city rather than always doing what everyone else does in a tier 1 city like Bangalore, wherever else it is, Bombay, Pune. And we decided, okay, let's take a chance and try Solapur as a potential major hub for us, which is why we've decided to start this center. And we took the decision about 90 days ago. And from 90 days, you can see now the whole office is running. We've recruited 20 people. And our goal is to really figure out how to get more and more companies like ourselves to come and leverage tier 3, tier 4 cities in India who have a huge talent base and can actually benefit rather than having to send everybody always to a city like Bangalore, Bombay or Delhi. So that's the primary intent of why we decided to come down here. Sir, tell about our company. Yeah, so Evo is part of the SLK group, right? And we're fundamentally a technology business, also doing a little work in agriculture.
but the Evo business fundamentally helps customers across the US, the Middle East, Europe, make sure that software is delivered with the best quality, right? And we have decided that this Solapur office will be a combination of teams who are going to do customer experience, so helping customers realize the value from our products, and also down the line work with the teams to build out, doing engineering work for the core business, which allows these products to get shipped all across the world for us. So what is the message for Solapur parents, generally engineers who are out of India or Pune city, Bangalore city, or what is the message for them? Sure. I think for everyone that feels like there's no opportunity in Solapur for technology, we really want to change that, and we believe it's time that we start to embrace smaller cities and allow your children, right, to really stay in these kind of communities and benefit from the talent available. If you have the engineering colleges that have come here, why not the IT companies that have come here, right? I think it's time that we start to invest more in the local communities and have the chance for people to study here and then eventually get well-paying jobs in these cities as well. After 2 months we have started the air service. This is the plus point for IT industry. What do you think about this? So in fact, before you even said the question, I was just going to say that. So for us to get here, it was very difficult, right? We left Bangalore in the morning, went to Pune, and then it took us 6 hours to drive. Now, the one thing that can help more and more companies easily come is by having an operational airfield so that we can directly fly. My goal would be to come, right now I've told my team once every 90 days we have to visit this office. But if there's a direct flight, we can do it once every 30 days, once every week whenever we need to. Transportation is key to make the city scale, and it has to open up an airport which is functioning not to many cities but at least 2 or 3 cities, so it's easy for us to come when we need to come, and it will attract more investment from other companies also if there is an operational airfield with 1 or 2 scheduled flights. That's all. लोकप्रतिनिधींना जे जमलं नाही ते स्वबळावरच करून दाखवून तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येकालाच अत्यंत अभिमान वाटावा असं काम त्यांनी केलंय. सुमित कुडल यांचे शिक्षण सोलापुरात झाले असून पुण्यातील IT कंपनीत काम करून मोठा अनुभव घेतलाय. पुढे जाऊन आपल्या सहकाऱ्यांबरोबर बेंगलोर SLK या नामवंत कंपनी बरोबर संबंध आल्यावर याचाच एक भाग असलेल्या एव्हो ऑटोमेशनचे CEO विदुर अमीन यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेअंती सोलापुरातल्या युवा इंजिनियर्स यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे हे पटवून दिल्यानंतर मग सुरू झाली सोलापूर तरुण इंजिनियरसाठी स्वप्न साकार करण्याची. मी सोलापूरचीच आहे प्रॉपर. माझं शाळा कॉलेज सगळं मी सोलापूरमधूनच कंप्लीट केलं आहे आणि मी डिप्लोमानंतर थोडे दिवस जॉबला पण होते आउट ऑफ सिटी, म्हणजे सोलापूरपासून लांब होते. सो मी ते एक्सपिरियन्स घेतलं आहे की घरापासून लांब राहायचं कसं असतं आणि एक्सपेन्सेस पण खूप जास्त होतात जेव्हा आपण आउट ऑफ होम राहतो, आणि खायचे पण सगळे तिथं गेल्यावर ते प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली क्रिएट होतात. जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो आपल्याला वाटत असतं की आपण दुसरीकडे जावं, लांब जावं, पण तिथे जाऊन ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स घेतल्यावरच आपल्याला कळतं की आपण काय फील करतो. आणि तिथून रिटर्न आल्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिग्री लगेचच जॉब मिळणं हे खूप आत्ताच्या काळात तर जॉब लवकर मिळत नाही, पण आता एव्हो ऑटोमेशनसारखं कंपनी आम्हाला मिळालं हे खरंच खूप चांगली संधी आहे आमच्यासाठी. त्याच्यासाठी विदुर सर आणि कपिल सर, वैभव सर आणि सुमित सर आणि राकेश सगळ्यांनाच थँक्यू बोलते मी, कारण त्यांच्यामुळंच हे पॉसिबल झालं आहे. आणि सगळ्यांना खूप असं कन्फ्युजन आहे की हे स्टार्टअप कंपनी आहे, पण हे स्टार्टअप नाही आहे. ऑलरेडी हे एक प्रॉपर MNC कंपनी आहे जे प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. आपण जर आता इंटर्नशिपसाठी कुठे सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये गेलो तर तिथं आपल्याला फक्त बसून राहावं लागतं, खूप दिवस आपल्याला ट्रेनिंग पण मिळत नाही. आता आम्ही तर जॉईन होऊन 1 महिना पण झाला नाही. प्रॉपर ITचं कल्चर कसं असतं, आता तुम्ही ऑफिस पण बघू शकता. प्रॉपर IT कल्चर जसं आउट ऑफ सोलापूर जे कंपनी आहेत पुणे बँगलोरचे, सेम तसं कल्चर इथं आम्ही मेंटेन करत आहे. आणि आमच्यामुळं जर हे सोलापूरमधलं फर्स्ट IT कंपनी स्टार्ट होत आहे तर इथं पुढे अजून पण खूप कंपनी येऊ द्या अशी मी अपेक्षा करते. आता ही IT कंपनी आल्याने सोलापुरात अशा अनेक IT कंपनी येणार अशी आशा तरुणांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, माझं नाव वैभव पाटील आहे आणि खूप खुश आहे मी की आज सोलापूरमध्ये आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की SLK म्हणजे शांतनू लक्ष्मणराव किर्लोस्कर, त्यांचा जन्म इथे झालेला आहे आणि आजच्याच दिवशी इथे आज एकादशी आहे आणि त्याच दिवशी SLK ग्रुपमधला जो एक कंपनी आहे एव्हो, त्याचा एक ऑफिस इथे उघडतं आहे. ही खूप छान गोष्ट आहे. आपल्याला आपले सगळे मुलं मुली इथे जन्माला येतात, इथे शिक्षण घेतात आणि जातात पुण्याला, आणि मग तिथे वडापाव खात राहतात फक्त. बरोबर, आपल्याला घरचं जेवण मिळत नाही, आपल्याला तिथे ट्रॅफिक, तिथे सगळं महाग, ते सगळं आपल्याला पूर्ण जीवन काढावं लागतं त्याच्यातच EMIमध्ये. पण जर आपण वापस आलो तर आपल्याला पुण्यामध्ये
नाही काही करत सोलापूरमध्ये काही करता येईल आणि आपल्या पॅरेंट्सबरोबर राहता येईल आणि त्याकडून आम्ही खूप खुश आहे. कारण पहिल्यांदाच आम्ही डायरेक्ट 20 लोकं घेतले इकडे आणि 20 लोकांची बॅच सुरू झालेली आहे, ऑफिस सुरू झालेलं आहे आणि अजून आता मी म्हणतो की अजून दुसऱ्या कंपनीनी पाहावं, त्यांनी आम्हाला भेटावं, आम्ही त्यांना सांगू कसं ऑफिस उघडायचं आहे, कसं ट्रेनिंग द्यायचं आहे आणि अजून जास्ती ऑफिस आपल्याला उघडता येतील आणि याच्यात सगळ्यांचा फायदा आहे. कारण कंपनीलाही पैसे कमी लागणार आहे. हे नसे आहे की त्यांना टॅलेंट मिळतो आहे, पैसे कमी लागतात आहे आणि ते सगळे मुलं मुली खूप आनंदात काम करतात इकडे. सो खूप धन्यवाद सगळ्यांना. सुमित इकडे आहे लोकली, त्याचे बाबा आहे, माझ्याबरोबर कपिल आहे माझा सहकारी आणि आम्ही खूप खुश आहे आणि आम्हाला अजून खूप सारे ऑफिस वेगळ्या अशा स्मॉल टाऊनमध्ये उघडायचे आहेत. धन्यवाद. इथं जॉब करायचा आहे त्याला काय मेसेज देणार? ज्यालाही जॉब करायचं आहे मी म्हणेन की आता जे जग आहे ते बदलतं आहे. आता आपल्याला फक्त इंटरनेट पाहिजे, जागाची काही गरज नाही आहे. आपल्याला पुन्हा बँगलोरमध्ये जायची गरज नाही आहे. आपण इथेच नीट अभ्यास करावा आणि जे लोक आहे चांगले त्यांच्याबरोबर टचमध्ये राहून म्हणजे त्याला माहिती राहील की आपल्याला काय तयारी करायची आणि मी कसं मला लोकल माझ्या शहरामध्ये जॉब करता येईल. तर एक नेटवर्क ज्याला आपण म्हणतो कम्युनिटी, त्याची खूप गरज आहे आणि आपण सगळे कनेक्टेड राहावं म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल आणि मग लगेच आपल्याला पुढे काम करता येईल. धन्यवाद. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊಲ್ಲಾಪುರಲ್ಲಿ ನಮ್ಮದು SLK ಗ್ರೂಪ್ದು ಎವೋ ಆಟೋಮೇಷನ್ ಬ್ರಾಂಚ್ ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಈಗ SLK ಗ್ರೂಪಿಗೆ 25 ಇಯರ್ಸ್ ಆಯಿತು. ಎವೋ ಆಟೋಮೇಷನ್ದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಕಂಪನಿ SLK ಗ್ರೂಪ್ ಒಳಗಡೆ. ಸೊ ಇದು ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲಿ ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ.